नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा पार पडलाय। पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या 100हून अधिक पुरुषांनी या मेळाव्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पत्नी पीडित पुरुषांना मानसिक आधार देण्याचं काम पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनतर्फे केलं जातंय। यंदाच्या वर्षी पत्नी पीडित पुरुषांच्या मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे। पुरुषांना मानसिक कायदेशीर आधार देण्यासोबतच पुरुषांच्या बाजूने कठोर कायदे करण्याची आणि स्वतंत्र पुरुष आयोग करण्याची मागणी मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आली। तुम्ही जे सध्याचं समाजात बघताय की स्त्रियांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचा वापरापेक्षा गैरवापर जास्त वाढलेला आहे आणि त्या गैरवापरामुळे पुरुष मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या त्या पत्नी पीडित पुरुषांना एक भावनिक, मानसिक तसेच कायदेशीर आधार देण्यासाठी इथे जमलेलो आहे मेळाव्यासाठी। मी माझं 3 वर्षापूर्वी 2021मध्ये डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं। लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच मला माझ्या पत्नीकडनं मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू झाला। 3 महिन्यानंतर मला जेव्हा कळालं की तिने जे डॉक्युमेंट्स दिले किंवा ती जे सांगते की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यामध्ये माझी फसवणूक झाली। त्याबद्दल मी माझ्या सासूरवाडीला वगैरे किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी बोललं की आपण बसून आपण मॅटर किंवा जो पण काय प्रॉब्लेम असेल तो सॉर्ट आउट करू। मला त्यांनी तिथे बोलावलं आणि माझ्यावर अटॅक केला। सध्या माझी त्यांच्या विरोधात केस पण दाखल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।